Hello, this is the My Artifact episode number 1763. आजची तारीख आहे 9 डिसेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 8:40. आज काय सांगायचं आहे? आज सांगायचं आहे म्हणजे हे ट्रायपॉड स्टँड आहे. येस, आज मी ट्रायपॉड स्टँड घेतला आहे याच्यासाठी. युजली मला कसं आज वाटलं की आपण कसं व्हिडिओ आर्टिफॅक्ट शूट करायला पाहिजे, बिकॉज खूप साऱ्या गोष्टी मॅटर पडते जेव्हा आपण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये काही रेकॉर्ड करतो. म्हणजे असं नाही की ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी इट वॉज रिअली ग्रेट. खूप दिवसानंतर नाही का व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करताय ना, सो बेसिकली नाही का मला खूप हे वाटून राहिलं, बहुत हिचकशी फील होऊन राहिली का हाऊ शुड आय फेस दी कॅमेरा. म्हणजे एक प्रकारे अजीबच वाटत आहे. म्हणजे ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये असं कधी फील होत नाही. ऑडिओ आर्टिफॅक्ट मध्ये इट वॉज गुड, इट वॉज असं या, बट व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये नाही का असं फील होऊन राहिलं की कुछ तो गलत है, कुछ तो कम है. या इट डज फील्स लाइक दैट. बट व्हॉटएव्हर, या जे काही असो, इट वॉज गुड, इट वॉज ग्रेट. यस, कसं आहे, मला थोडीशी एक प्रकारे थोडीशी आदत पाडावी लागेल स्वतःबद्दल थोडस. आता मी पूर्ण ट्रायपॉड स्टँड उचलू शकतो. याला हँडल आहे, म्हणजे मोबाईल सगळंच ट्रायपॉड स्टँड. म्हणजे मला वाटलं ते ठेवायचं तर मी ठेवू शकतो. आणि फुल फ्रेम मध्ये पण येते. खूप साऱ्या गोष्टी आहे इथे. मला कसं ट्रायपॉड स्टँड मध्ये थोडस जाणून घ्यायचं आहे की रिअली ग्रेट. आणि एवढं हलकं आहे ना की याच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त वजन तर फक्त मोबाईलच आहे लिटरली. मला असं रिअलाइज होऊन राहिलाय. बट अदर दॅन दॅट इट वॉज रिअली गुड. या, आणि इम्पॉर्टंट थिंग की नाही का मला हे फक्त किती मध्ये करीब मला हे भेटलं फक्त 250 रुपयामध्ये. ठीक आहे, याचं जे काही क्वालिटी आहे वगैरे वगैरे आय डोंट नो, म्हणजे मी काही एका म्हणत नाही, पण कसं आहे काम चालवण्यासाठी तरी ठीक आहे. आणि कसं आहे की सर्वात इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की नाही का मला नाही का माझ्या आतमधल्या जी आहे ना, म्हणजे की आपण स्वतःबद्दल एक प्रकारे रिअलाइज केलं. आपण स्वतःबद्दल रिअलाइज करू की कसं आहे की व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे का आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एक प्रकारे म्हणजे बिंग असं आज करत ना व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केल्याने मला बोलतच नाही उठं आलं लिटरली. म्हणजे कसं आहे की असं वाटतं का आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे मी लाजून आलो स्वतःला. वाय वुड आय डू दॅट? या इट नॉट गुड. या, हे चांगली गोष्ट नाही. असं जर आपण असं लाजून राहिलोय, कॅमेरा प्रॉपरली फेस करत नाही आहे, तर इट वॉज रिअली नॉट गुड. ओके, आज सांगतो, सुरुवात करतो. आता मला आजचा वार आहे, आज सोमवार आहे.
सोमवार आहे 9 डिसेंबर 2019. मला सुट्टी होती ऍक्च्युली शनिवार रविवार शनिवारची म्हणजे शनिवारी माझं सकाळी ऑफिस होतं. ऑफिस खतम झाल्यानंतर मी जाऊ शकत होतो आपल्या घरी वगैरे, बट मी असा विचार केला की म्हटलं की आपण थांबवू म्हणलं. ट्रॅफिक खूप भेटला होता ना मधात मला. ओके 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 सॉरी. उद्या पण सेम का? एक वीक ना. डब्बा आलाय माझा. सो तर कसं मला म्हणजे सुट्टी आणि मी कसं जाऊ शकत होतो घरी. मला ऍक्च्युली सुट्टी होती. मी लगेच तर निघालो असतो संध्याकाळी 7-8 वाजता वगैरे, तर मी आरामात वगैरे 10-11 वाजता पोहोचलो असतो. आणि त्याच्यानंतर मग 11 वाजता ऑफिस पण गाडी पण भेटली असती, ऑफिस पण झालं असतं. पण मी असा विचार केला की म्हणलं यार बेटर आहे की आपण फ्रेम मध्ये ना हलकासा थोडासा ढिला करू आपण. असं टाईट होतं वाटते. थांब आणि याची पोझिशन ओके. ओ हे फिक्स पोझिशन म्हणजे असं याला हे करावं लागतं वाटते, टाईट वगैरे बोल्ट घालून जाईल ना. जसं आपण ट्रायपॉड बद्दल थोडस शिकून घ्यावं कशाप्रमाणे होते. हलकसा असं नाही का तुटलंही नाही पाहिजे. पहिल्याच दिवशी आला आणि तोडून टाकलंय बा असंही नाही आलं पाहिजे. पण सरळ ठेवणार आहे स्पिरिट लेवलवर जे सेटिंग्स कशाप्रमाणे आहे. ओके दिस इज थांब इथं आपल्याकडे स्पिरिट आहे. ओके थांब मला कोणत्या पोझिशनवर ठेवायचा एकदम मी सेट करून ठेवून देतो. म्हणजे या पोझिशनवर ठीक आहे. बस इथे करून घे पुन्हा टाईट टाईट टाईट. ओके म्हणजे बघ या इथे फुल फ्रेम येऊन राहिली ना, फुल असं मागे घेतोय ना, प्रॉपरली सेट होत आहे. या म्हणजे असं पूर्ण येऊन राहिलं. इट वॉज गुड. ही फ्रेम चांगली फुल फ्रेम दिसत आहे ना. इट वॉज आता याच्यामध्ये थोडं बहुत सेटिंग करावं लागेल. आता मोस्ट ऑफ द आर्टिफॅक्ट एपिसोड युजली आपण घेऊ म्हणजे की आपले आर्टिफॅक्ट एपिसोड हे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड असले पाहिजे. बिकॉज ऑफ दॅट की व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली इम्पॉर्टंट. एक प्रकारे स्वतःला म्हणजे कसं आहे की आपण राईट नाउ या फील्ड मध्ये काम करणार आहे, ज्या फील्डमध्ये कॅमेरा रिलेटेड अशा काही गोष्टी राहतात, तर आपण कसं की पहिलेपासून अगोदर पासून जाणून घ्यायला पाहिजे की कॅमेरामध्ये कसं काय फेस करायचंय आणि कॅमेरा समोर असल्यावर बोलायचं काय, कशाप्रमाणे ऍक्ट करायचं, ही एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण समोर जाऊन आपल्याला अशा गोष्टीच फेस करायच्या. आणि कसं आहे की माझं असं नाही झालं पाहिजे की जेव्हा मी त्या फील्डमध्ये जाईन आणि मग फर्स्ट टाइम वगैरे या साऱ्या गोष्टी जेव्हा मी करेल तेव्हा असं रिअलाइज होईल का मी एकदम दचकून जाईल. या कारण म्हणजे असं नाही का, असं म्हणायला खूप इझी आहे की नाही का की कोणी पण फर्स्ट टाइम कॅमेरा फेस केला की तो एकदम दचकून जातोय. हे बिलकुल एकदम करेक्ट आहे. या
स्टार्टिंगला शाहरुख खान पण दचकले असेल, याच्यामध्ये मी असं काही हे नाही. पण कसं आहे की त्या गोष्टीसाठी शाहरुख खाननी प्रयत्न केला आणि तो वारंवार त्यांनी तो प्रयत्न केला. या म्हणजे बोलायचं कसं, चालायचं कसं, कॅमेरावर फेस कसा करायचा, कसं इम्पॉर्टंट हेच आहे की आपल्याला या कॅमेरा समोर आपला आउटपुट जाणार कसं, राईट. तर हेच एक इम्पॉर्टंट फॅक्टर असते जे आपल्याला समजून घ्यावं लागतं. समज जर आपण याच गोष्टीमध्ये जर आपण कमजोर आहे तर आपण या फील्डमध्ये आपण काय असं समोर काही डेव्हलप करू शकत नाही. आणि कसं आहे की एक प्रकारे अपग्रेडेशन पण असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण या सो मी जो टार्गेट सेट केला होता की आपण या म्हणजे करीब ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण थोडा आता व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात करून राहिलो आहे एक प्रकारे, तर आपण याच्याबद्दल थोड्याशा गोष्टी जाणून घेऊ. ओके, सो युजली आपण आता हा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू, तर हा आर्टिफॅक्ट एपिसोड युजली आपला जो व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड राहील तो राहील करीब घंटाभरासाठी, अर्ध्या घंट्यासाठी तरी राहील. अर्ध्या घंट्यासाठी म्हणजे ऍटलिस्ट तरी म्हणजे 2 GB या मी आपण एकदम कन्झ्युम करूया. तर 2 GB प्रति दिवस ऍज कम्पेअर टू दॅट की आपल्यापाशी खूप सारा डेटा पाहिजे या गोष्टीसाठी. सो या गोष्टीसाठी डेटा आपल्याला प्रॉपरली एलॉबरेट करावं लागेल, प्रत्येक गोष्टी मॅनेज करावं लागेल. असं काही नाही, आपण एक हार्ड डिस्क घेऊ शकतो, 5,000 रुपयाची एक हार्ड डिस्क आहे आपण घेऊ शकतो. असं काय असं खूप एक्सपेन्सिव्ह नाही. आपण या सगळ्या गोष्टीचे, कारण ह्या गोष्टी मला असं वाटते का दिस इज रिअली इम्पॉर्टंट थिंग्स फॉर मी अँड आणि या गोष्टीला आपण परस्यू करायला पाहिजे. सो इट इज दॅट. सो मला वाटते की ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो झाला. आणि त्याच्यानंतर अजून काय सांगायचं आहे, खूप काही सांगायचं आहे या, म्हणजे मी असं नाही म्हणत, कारण कसं पहिल्याच दिवशी मी आर्टिफॅक्ट, मी खूप दिवसानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड करतो आणि ते व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. सो बेसिकली मला थोडस नाही का गोष्टी एक प्रकारे डामाडोल होऊन राहिले की कशाप्रमाणे करू, कसं करू, 4K मध्ये रेकॉर्ड करू. या म्हणजे आपल्याकडे सुविधा आहे, आपल्यापाशी आयफोननी पण आपण रेकॉर्ड करू शकतो आणि ती 4K मध्ये. येस, आणि इट वॉज अ रिअली गुड क्वालिटी. पाहू आपण कशाप्रमाणे फिगर वगैरे. पण मोस्ट ऑफ द ठिकाणी ज्यावेळेस पॉसिबल होत असेल त्यावेळेस आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू. ओके, सो हे झालं आपलं एक प्रकारे असे जे काही टाइमपास वाल्या गोष्टी वगैरे. पण ज्या गोष्टीसाठी आपण हे सुरुवात केलं आहे म्हणजे मला असं रिअलाइज होऊन राहिलं आहे की राईट नाऊ आता तो मोमेंट आलाय. म्हणजे कसं आहे की मी जर विचार करतो की एका वर्षा अगोदर आणि आता मध्ये फरक काय, म्हणजे असं काही फारसं काही चेंज आहे नाही, म्हणजे बिलकुल सारखंच आहे, असं काहीच असं डिफरन्स नाही. मी सकाळी उठतो, ऑफिसला जातो, ऑफिसवरून येतो, नंतर काही नाही, नुसतं टाइमपास करतो, नथिंग ऍट ऑल. या असं काही स्पेशल वगैरे काही आहे नाही का जे आपण असं म्हणू शकतो की मागच्या वर्षी काही ना काहीतरी स्पेशल, म्हणजे मागच्या वर्षी आपल्यामध्ये काही ना काहीतरी होतं आणि यावेळेस आपण काही ना काही अपग्रेड करू. बट आतून खूप साऱ्या गोष्टी चेंजेस झाल्या. म्हणजे कसं आहे की पहिले अगोदर मी अशा गोष्टीचा विचार करत होतो की जेणेकरून बस आपण फक्त मजा करतो. म्हणजे आपण कसं हे झालं, म्हणजे जॉब लागली आहे, मजा करायला पाहिजे. सो ज्या वेळी मला मजा करता येत असेल त्यावेळी मजा करायचं म्हणजे व्हॉट इज दिस, व्हॉट इज मीन बाय दॅट? इट मीन्स की पैसे उडवणं, खर्च करणं, स्वतःच्या मनातलं वाटेल तसं करणं. म्हणजे अगोदर पासून माझ्या प्रायोरिटी होत्या म्हणा की मला एक फिल्म मेकर बनायचं आहे, असं नाही. बट कसं की त्या दृष्टीसाठी म्हणजे त्या फोकससाठी मी फारसे म्हणजे गोष्टी जाणून घेतल्या नाही की मला कोणत्या गोष्टी गरज लागते, का लागते वगैरे वगैरे. नाही,
म्हणजे माझ्यामध्ये तेवढी हे नव्हती म्हणजे त्या गोष्टी जाणून घेण्याची. बनायचं होतं या दॅट इज थिंग, आणि बायनरी कोड बस आणि घरची गोष्ट बस, हेच गोष्टी इमॅजिन करायच्या आणि खूप इन्क्रेडिबल फिलिंग करायचं आणि असं वाटायचं की वी आर द, बस आपण जेव्हा पण येऊ एकदम तोडून टाकू. बट याची सुरुवात जर अशी सांगायची अशी म्हणलं ना तर मी असं म्हणतो की हार्डली महिनाभरा अगोदर, महिना नाही, इट वॉज 2-3 महिना अगोदरची गोष्ट, 2-3 महिन्या अगोदरची गोष्ट आहे, जेव्हा मी असं म्हणजे कसं की माझी प्लॅनिंग कशी होती लिटरली की मला एक प्रकारे पुण्याला जायचं होतं, म्हणजे इथून जॉबचा एक्सपिरियन्स घेऊन आपण पुण्याला जाऊ का, तर हा माझा प्लॅन होता. मग त्या गोष्टीसाठी मी खूप लागलो, असं नाही की मी लागलो नाही, पढाई केली वगैरे वगैरे, इंटरव्ह्यू पण दिले 2-3 कंपनीमध्ये. बट देन आय रिअलाइज की नाही यार, म्हणजे आपण अशा गोष्टीच्या मागे जाऊन राहिलो आहे ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही, म्हणजे ही गोष्ट आपल्याला फारशी इम्पॉर्टन्स वाटत नाही आपल्या लाईफमध्ये. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय होता, म्हणजे कसं आहे, मला बनायचं आहे फिल्म मेकर आणि मी जॉब शोधून राहिलो आहे याच्यामध्ये डिझाईन फील्डमध्ये. हाऊ इज दॅट गोना बी पॉसिबल, हे असं कसं होऊ शकतं, इट वॉज, हे असं बिलकुल होऊ शकत नाही, इट वॉज बिलकुल नाही. म्हणजे कसं आहे की तुम्ही किती हुशार असाल किंवा किती मल्टी टॅलेंटेड असला ना तरी नाही का तुमच्यामध्ये एक क्वालिटी असते की ती म्हणजे की तुम्ही एका वेळेस एकाच कामावर फोकस करू शकता. यू कांट बी डू मल्टिपल थिंग्स ऑन द सेम टाइम. हा, म्हणजे असे काही जण करत असतात, म्हणजे आता लिटरली मी काम करताना गाणे ऐकतो किंवा काम करताना वगैरे मी युट्यूब वरून खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतो, स्टडी आयक्यूज वगैरे वगैरे. बट कसं आहे की हे मी कसं गेले 2 वर्षापासून काम करते आणि माझ्यासाठी ऑटोकॅडवर किंवा डिझाईनवर काम करणं हे आता माझ्यासाठी खूप काही कठीण गोष्ट झालं नाही. अगोदर मला खूप डोकं लावावं लागत होतं, अरे यार लाईन फाडायची आहे, आता कोणती कमांड वापरू मी, मग इथे शोधावं लागेल मेनू बार मध्ये लाईनची कमांड आणि देन मग क्लिक करावं लागेल, मग इथून तिथपर्यंत न्यावं लागेल आणि लाईन मला स्ट्रेट न्यासाठी मग माझं ऑन स्नॅप ऑन करावं लागेल वगैरे वगैरे. आज मी तेवढा विचार करत नाही. आज समजा जर मला एक लाईन मारायची आहे तर मी L एंटर सरळ लावायचं, F8 नाही नॉट, आणि या साऱ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होते आणि या साऱ्या गोष्टी मला काही रट्टा मारायची गरज नाही, कारण मी 2 वर्षापासून करत आहे आणि प्रॅक्टिकल मध्ये करत आहे. तर कसं आहे की नंतर कसं आहे की ज्या गोष्टी खूप जास्त इझी होऊन जाते ना तर तेव्हा मी खूप जास्त एक प्रकारे लोड घेत नाही की म्हणजे मला असं माहित आहे की समोर किती मोठा आला ना, समोर किती मोठा डायग्राम आला किंवा किती मोठा प्रोजेक्ट आला किंवा किती काही आला वळवर तो आला मी करेल एवढं तर मला माहित आहे की डेफिनेटली करेल. हा ठीक आहे, थोडं बहुत कमी होईल की एक प्रकारे समज जर त्या लोकांना आउटपुट पाहिजे 5 दिवसात, मी ठीक आहे हप्त्याभरात देईन, 7 दिवसामध्ये. बट असं नाही वाटेल का मी ते काम घेतलं माझ्यासाठी अति कठीण आहे बा, अरे यार आता मी डोक्यावर हात ठेवून राहिलो आणि मला काहीच कळून नाही राहिलं, असं काही होणार नाही. तर त्यावेळेस नाही का मी कानात हेडफोन टाकतो माझे आणि काळात हेडफोन टाकल्यानंतर नाही का युट्यूबचा मी खूप जास्त चांगला वापर करतो. युट्यूब वरून स्टडी आयक्यूज आहे, मोटिवेशनल व्हिडिओज आहे, त्याच्यानंतर फॅक्ट्स आहे, या सर्व गोष्टी मी खूप जाणून घेत होतो. आणि गेल्या 2-3 महिन्यापासून मला फिल्म मेकिंगचं एक प्रकारे थोडंसं रिअलाइज झालं की यस आपल्याला एक प्रकारे फिल्म मेकिंगवर पण आपल्याला थोडं बहुत जाणून घ्यावं लागेल. तर यासाठी पण मी युट्यूबवर गेलो आणि त्याच्यानंतर मग मी गोष्टी जाणून घेतल्या आणि खूप साऱ्या गोष्टी कमी वेळेत जाणून घेतल्या आणि इट वॉज रिअली गुड थिंग फॉर मी. इट वॉज रिअली गुड थिंग. हा अजून तर माझं म्हणण्याचा अर्थ काय होता, मला म्हणायचं काय होतं की मी ठरवलं की मला फिल्म मेकिंग कडे जायचं. हा म्हणजे माझा डिफरन्स म्हणायचा होता की मी मागच्या वर्षी कसं होतो आणि या वर्षी कसं होतो. समज जर मी एक प्रकारे
प्रॅक्टिकल गोष्टी प्रॅक्टिकल गोष्टीबद्दल जाणून घेतो की माझ्यासोबत मागच्या वर्षी प्रॅक्टिकल गोष्टी कोणत्या होत्या आणि या वर्षी प्रॅक्टिकल गोष्टी कोणत्या. प्रॅक्टिकल गोष्टी म्हणजे अशी गोष्ट जी आहे, अशी गोष्ट म्हणजे इट वॉज एक्झिस्ट. मोस्ट ऑफ द वेळेस मी जॉब करत होतो. मागच्या वर्षी मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर होतो, या वर्षी मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर होतो. माझ्या लाईफ मधलं एक प्रकारे हे सर्वात मोठं असं एक प्रकारे कडू सत्य आहे. आणि म्हणजे असं वाटलं की या मोमेंटला कसं आहे की जेव्हा मी जॉबला लागलो त्याच्यानंतर कसं की मला एका वर्षानंतर परमनंट करण्यात यावं लागतं, बट एका वर्षानंतर केलं नाही, त्याच्या 1.5 वर्षानंतर पण नाही केलं. कसं की आता एक प्रकारे हार्डली 3-4 महिन्या अगोदर परमनंटचा एक राऊंड झाला होता आणि त्यावेळेस मला परमनंट करण्यात नाही आलं. मी हे जे माझ्यासोबत जे काही झालं त्यासाठी मग मी खूप एक प्रकारे स्वतःवर खूप ब्लेम केला आणि मग मी खूप डीपली विचार केला की चला मी अशी कोणती गलती केली ऑफिसमध्ये की जेणेकरून मला परमनंट करण्यात नाही. त्याच्यामध्ये मला खूप साऱ्या गोष्टी दिसल्या, खूप साऱ्या अशा गोष्टी दिसल्या की माझ्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट नव्हतं. आणि अनदर म्हणजे असं नाही का मी माझं काम खूप बेकार होतं वगैरे वगैरे, नाही असं नाही, नो, डेफिनेटली नॉट. मला यावेळी परमनंट करण्यात नाही आलं कारण माझा जो वागण्याचा जो हे होता ना, म्हणजे मी ज्या वेळी लोकांसोबत इंटरॅक्ट करत होतो ते शायद लोकांना नाही आवडत होतं. म्हणजे आपल्याला माहित पडत नाही ना की लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय आहे काय नाही. बट अनफॉर्च्युनेटली नाही का त्यांच्या मनात काय होतं माझ्याबद्दल आढळून, बट त्यांना खूप म्हणजे समहाऊ त्यांना असं वाटलं की सौरभ त्या गोष्टीच्या लायकीचा नाही, म्हणजे मी त्या गोष्टीचा लायकीचा नाही परमनंट होण्याचा, जे की माझं काम वगैरे असं काही नाही, लोकांपेक्षा वगैरे ठीकठाक होतं. सो मग मी विचार केला की माझी अशी कंडिशन आहे आणि समोर जाऊन जर मी अनादर फील्ड मध्ये किंवा या फिल्म मेकिंग फील्ड मध्ये जर मी अशी काही गलती करत आहे तर इट वुड बी डिझास्टर फॉर मी. म्हणजे कसं आहे की काही गोष्टी तुमच्यासोबत खूप गलत होतात. मी असं नाही म्हणत की गलत होत नाही, ऑफकोर्स गलत होतात, बट मला असं वाटते की जे तुमच्यासोबत गलत होते ना त्या गोष्टीपासून तुम्हाला काही ना काही, मी असं नाही म्हणत की जे होते ते चांगल्यासाठीच होते बा, या लिटरली माझा म्हणण्याचा तोच उद्देश आहे म्हणा, की कसं आहे की आपल्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टीची कमतरता असते आणि समहाऊ आपण ज्याला गॉड किंवा व्हॉटएव्हर किंवा नेचर किंवा युनिव्हर्स जे काही म्हणतो ते आपल्या समोर एक प्रकारे चॅलेंज देते आणि त्या चॅलेंजमध्ये आपण फेल होतो. तर या गोष्टीपासून आपल्याला स्वतःला एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे आणि आय एक्सपिरियन्स ऑन दिस थिंग्स. येस, मी परमनंट नाही झालो तर मी या गोष्टी खूप एक्सपिरियन्स घेतला की याला आपण एक्सपिरियन्स नाही आल्या, आपल्यामध्ये काही ना काहीतरी कमतरता आहे. मी ते शोधले आणि खरंच ना आता मी कसं एक प्रकारे माझं काम बेहतर करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करतो. आणि असं नाही मी नेहमी म्हणजे समोर येणाऱ्या ज्या काही प्रॉब्लेम्स राहील या प्रॉब्लेमसाठी मी नाही का एक प्रकारे तत्पर राहील का मला अशा वेळी काम करायचं आहे, या वेळी असं करायचं आहे तसं करायचं आहे. इट वॉज गुड. तर आपण त्याच वेळी आपण डिस्क्राईब करू स्वतःला, त्याच वेळी आपण अंडरस्टँड करू. आणि कसं आहे मला वाटते की हे परमनंट झालो नाही झालो इट वॉज एक प्रकारे अशी एक गोष्ट आहे जे तुमच्या क्वालिटीवर डिपेंड करते, जी की माझी क्वालिटी ठीक आहे या. बट मला असं वाटते की हे एक खूप मोठं फॅक्टर आहे माझ्या लाईफमध्ये की असं नाही झालं, म्हणजे या गोष्टी माझ्या या लेवलवर झाल्या. म्हणजे इथे जर मी विचार करतोय की जर
मी जेव्हा फिल्म मेकिंग अशा गोष्टीमध्ये जाईन आणि तिथे जर माझ्यापासून अशी काही गलती होईल तर तेव्हा मी काय, तेव्हा मी कशा गोष्टी एक प्रकारे समजून घेईन. बिकॉज दॅट टाइम इट वॉज रिअली डिझास्टर थिंग फॉर मी. सो हाऊ वुड आय मॅनेज? बघ, जे काही गलती आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहे वगैरे वगैरे या लाईफ मध्ये चालत असतात. बट इम्पॉर्टंट थिंग की मी ज्या गोष्टीसाठी एक प्रकारे म्हणजे इथे थांबलो नागपूरमध्ये, ती गोष्ट म्हणजे की मला म्हणजे स्क्रिप्ट मध्ये थोडं काम करायचं होतं. मला कसं एक प्रकारे माझ्या स्क्रिप्ट मध्ये काम करायचं होतं. घरची गोष्ट. यस, तुम्हाला दिसत आहे का नाही, बट इट वॉज पूर्ण व्हाईट स्क्रीन दिसत राहिले. सो हे कसं आहे की मला ही जी घरची गोष्ट आहे याला लवकरात लवकर म्हणजे खतम करायचं आहे. म्हणजे जेणेकरून मी नाही का माझी स्ट्रक्चर स्क्रिप्ट जरी तयार केली ना तर मी याला प्रॉपरली डिझाईन करू शकतो. आता मला याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येऊन राहिला, हे घरची गोष्ट बनवण्यामध्ये मला प्रॉब्लेम काय होत आहे, कसं आहे की एक पर्टिक्युलर फील्ड असते एक प्रॉपर डिरेक्शनसाठी. मला असं वाटते की मी ज्या फील्ड मध्ये एक प्रकारे डिरेक्शन असं करू शकते ती फील्ड आहे म्हणजे ती ऍक्शन. मी असं इमोशनल बेस मूवी नाही बनवू शकत. लिटरली म्हणजे कसं आहे की मी प्रयत्न करू शकतो, असं काही नाही, प्रयत्न करू शकतो, बट माझ्या लाईफ मध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये इमोशन्स खूप कमी आहे. लिटरली म्हणजे इमोशन्स म्हणजे फिलिंग्स म्हणजे इथे मी गोष्ट खूप क्लिअरली सांगतो की माझ्यापाशी गर्लफ्रेंड वगैरे नाही. आता तू म्हणशील का या गोष्टीसाठी तुझ्यापाशी नाही, म्हणजे बिकॉज ऑफ दॅट तुझ्यापाशी मुलींसोबत बोलण्याची जी हिंमत आहे ती नाही आहे. सो यू कुड से समथिंग लाईक दॅट. सो मी म्हणतो येस या की ऑफकोर्स की माझं मुलींसोबत बोलण्यात फाटते. असं नाही फाटते नाही म्हणजे नाही, असं नाही, मी फालतूच्या गोष्टी नाही बोलू शकत. मला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात बोलायची त्या गोष्टी मी बोलतो. ओके. हा, तर मला म्हणायचं आहे की काय म्हणायचं होतं, हा, माझ्यामध्ये फिलिंग्स नाहीये. म्हणजे कसं की मला एका मुलीबद्दल असं वाटलं की तेव्हा असं की या शी इज द वन, आणि ती मुलगी म्हणजे स्नेहा तामगाडे. इट वॉज 3-4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तेव्हा मी त्या मुलीसाठी खूप जास्त पॉझेसिव्ह होतो. पॉझेसिव्ह म्हणजे की त्या मुलीला अचीव्ह करण्यासाठी स्वतःमध्ये जे काही असते ना, म्हणजे एक प्रकारे मॅग्नेट कसं एकमेकांमध्ये कंडक्टिव्हिटी असते एकमेकांना चिपकण्यासाठी, बस दॅट इज थिंग्स. बट याच्यामध्ये नाही का माझ्याकडूनच एफर्ट होते, तिच्याकडून बहुतेक नसेल शायद, कारण माझ्यामध्ये हिंमत नव्हती ना कधी सांगण्याची की मग त्या मुलीनंतर मग मला असं कोणत्याच मुलीबद्दल असं फारसं वाटलं नाही. इव्हन मी असा विचार करतोय की मी 27 वयाचा, 27 माझं रनिंग सुरू आहे, मी एक यंग आहे, आणि अशा वयात नाही का मुलं घरची जबाबदारी घेतात. घरची जबाबदारी म्हणजे की
घरी कोणत्या गोष्टी आहे, काय आहे, म्हणजे वडिलांपाशी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवर घेतात आणि स्वतः घर चालवण्याचा प्रयत्न करतात. किंवा समजा आई वडील वगैरे नाही आहे तर एक प्रकारे जॉबवर आहे तर आपण एक प्रकारे प्रॉपर सेटल झालं पाहिजे, प्रॉपर घर असलं पाहिजे, गोष्टी घेतल्या पाहिजे किंवा प्रॉपर इन्व्हेस्ट केलं पाहिजे की समोर जाऊन आपण आपल्याला एक घर घ्यायचंय, आपल्याला लग्न करायचं वगैरे वगैरे. जबाबदारी असते ना, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, तर ती पण माझ्यामध्ये नाही. म्हणजे मी कसं गेले कधी 5 वर्ष झालंय मी घराच्या बाहेर राहत आहे. असं राऊंड फिगर पाहून मारून घे 5 वर्ष तर झालंच आहे. जून 2016 पासून वगैरे मी बाहेर आलो आणि त्याच्यानंतर मग मी बाहेरच आहे. जून 2017, जून 16 ते जून 17, जून 17 ते जून 18, जून 18 ते जून 19. 3 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 17, 18, 19, 3च वर्ष झाली. पण मला माहित आहे मी जून 16 पासून मी फालतूले 5 वर्ष झाली. 5 वर्ष नाही, जून 16 पासून मी घराच्या बाहेर आहे. हा, तर कसं जबाबदारी असते ना, बट माझ्यामध्ये ती पण नाही. अनदर गोष्ट की आई वडिलांबद्दल फिलिंग. माझ्या आईचं ऑपरेशन झालं 2दा नाही 3दा ऑपरेशन झालं. पहिल्यांदा जेव्हा ऑपरेशन झालं होतं तेव्हा आईचं एक प्रकारे म्हणजे तिचं फुल शेवटल्या स्टेज पर्यंत आलं होतं. बट शेवटी दवाखाना चेंज केला आणि त्याच्यानंतर मग तिच्या आजारामध्ये सुधार झाला समभाव. आणि त्याच्यानंतर आईचं 2दा ऑपरेशन झाले. बट मला असं फारसं वगैरे असं काही वाटत नाही की लिटरली मला असं फारसं काहीच वाटत नाही की आपण एक प्रकारे आईबद्दल पण एक प्रकारे समथिंग असायला पाहिजे वगैरे असं काही. म्हणजे असं म्हणजे आई बिमार आहे किंवा आईचं ऑपरेशन आहे तर कसं आपण भिवून जातो ना किंवा समथिंग वॉज हॅपन इनसाइड अस की आपण आता का होईल, आता का होईल, आता का होईल. पण असंही पण नाही. माझ्या वडिलांबद्दल पण मला एक प्रकारे अशी काही फारसी फिलिंग नाही. फारसी फिलिंग म्हणजे काय, म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे की समजा माझे वडील मेले तर का तो रडणार नाही? नाही नाही, ऑफकोर्स नॉट. म्हणजे असं नाही. कसं आहे की समजा जर व्हॉट इफ समहाऊ माझ्या पॅरेंट्सला समहाऊ काही ना काही झालं, मी असं विचार करतो की खुदा ना वास्ता ऐसा कुछ हो गया, ओके, तर माझ्यासाठी गोष्टी कशा काय राहील, मी त्या गोष्टी कशा काय मॅनेज करेन. कारण त्यावेळेस आता आपण एक हायपोथेटिकल सिच्युएशन घेऊ ना, की विचार कर की समहाऊ युअर पॅरेंट्स वॉज गॉन, ओके, तर त्या सिच्युएशनला तू काय करशील? आपण खूप मोठी काही सिच्युएशन घेऊ नाही, तू राईट नाऊ या स्टेजवर हे सिच्युएशन होऊन राहिली आहे, तर मग विचार. तर माझ्यासोबत अशा खूप साऱ्या गोष्टी वगैरे राहील, यस, की मी एक प्रकारे म्हणजे मला वाटते की तेव्हा मला माझ्यावर एक प्रकारे डिझास्टर येईल असं वाटतं. समजा जर या मोमेंटमध्ये माझ्यासमोर जर पॅरेंट्स वगैरे नाही आहे तर मला माझी आणि माझ्या बहिणीची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर येऊन जाईल. मला समजा जर या गोष्टी झाल्या तर मग मला एक प्रकारे मला माझे जे स्वप्न आहे की मला एक फिल्म मेकर बनायचं आहे, शायद हे स्वप्न एक प्रकारे तुटून जाईल. कारण कसं की जबाबदारी गेली, तेव्हा मला एक प्रकारे गोष्टी मॅनेज करावं लागेल की आय डोंट नो. दॅट इज द थिंग, दॅट्स द थिंग की तुझ्यामध्ये फिलिंग नाही. यस, कारण तू विचारच करू शकत नाही या गोष्टीबद्दल. मी काय करू विचार, मला काही कळूनच नाही आलाय. मी प्रॅक्टिकल विचार करेन.
ठीक आहे, म्हणजे आई वडील ना ठीक आहे, आता सोनूचं एज्युकेशन करायचं आहे तर तिचं करीब 6 महिने जे काही हे राहिलंय सेमिस्टर, ते तेवढं सेमिस्टर पण आम्ही वर्धेत राहील. नंतर मला असं वाटेल की जर मला माझं जे काही टार्गेट आहे ते मला पुण्याला जाऊनच अचीव होऊ शकते, आणि सोनूचं पण असं एज्युकेशन आहे ते मला मोठ्या शहरात गेल्यावर तिचं पण एज्युकेशन परस्यू होऊ शकते, तर मग मी यावेळेस विचार करेन का मी पुण्याला जाईल. तर मग यावेळेस मग मी काय करेल, जे की माझ्यापाशी पैसा राहील, असं वडिलांपाशी खूप सारे पैसा राहील, तो माझ्या नावावरून जाईल. तर मग मी काय की पुण्यामध्ये एक प्रकारे एखादी घर रेंटवर घेईन किंवा एक प्रकारे फ्लॅट घेईन. फ्लॅट तर नाही घेता येईल कारण एवढा पैसा नाही फ्लॅट घेणं वगैरे, बट रेंटवर घेईन. ओके. आणि इथे वर्धेवर तर घर आहे, इथे घर किरायावर चढवेन. ओके. आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघं जण पुण्याला राहीन. ओके. तर त्यावेळेस सोनूचं एक प्रकारे जे काही एज्युकेशन आहे ते पुण्याला होईल. ओके. आणि त्याच्यानंतर मग माझे जे फिल्म साठी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही तिथे परस्यू करेन. सो म्हणजे दॅट इज द माय सोल्युशन. या वेळी विचार केला गेला तर समजा हे तुझं सोल्युशन आहे ना, तर अनफॉर्च्युनेटली तुझ्यामध्ये फिलिंग्स नाही आहे, लिटरली फिलिंग्स आहे. आता मला माहितच नाही ना की या सिच्युएशनला काय करावं लागेल, का नाही वगैरे वगैरे. मी प्रॅक्टिकल विचार करेन ना, सोनूचं एज्युकेशन आहे, मला माझे टार्गेट परस्यू करायचे आहे, सो लेट्स गो मोठ्या शहरात अँड फाइंडिंग समथिंग रिअली ग्रेट. सो या दॅट इज द थिंग. आपण अशाच प्रमाणे करू. सो या तर कसं आहे की एक गोष्ट मला नाही का या फिल्म मेकिंग मध्ये एक गोष्ट रिअलाइज केली की नाही का, जे रायटर आहे किंवा डिरेक्टर आहे यांचा एक प्रकारे स्पेशल कॅटेगरी असते की हे लोक नाही का या स्पेशल कॅटेगरीमध्ये विचार करतात आणि ते विचार वॉज रिअली ग्रेट. या म्हणजे जस्ट लाईक मी एक ऍक्शन मूवी एक प्रकारे डिस्क्राईब करतो. म्हणजे कसं आहे की मला ऍक्शन मूवी खूप आवडतात, बघायला खूप आवडते, आणि याला बनवण्यामध्ये वेगळीच मजा आहे. लिटरली सांगतो, मी बायनरी कोड जेव्हा बनवली होती तेव्हा मला काहीच असं नॉलेज नव्हतं, का स्क्रिप्ट लिहावं लागते काहीच माहित नव्हतं. इट वॉज लाईक मी मोबाईल मध्ये ज्याप्रमाणे लिहित होतो ना, बस दॅट्स इट. लिटरली मी ऑलमोस्ट पूर्ण मूवी खतम केली. हा जे की स्ट्रक्चर स्क्रिप्ट आहे, बट इट वॉज दॅट. आणि हे मी करीब 3 वर्ष अगोदर केली होती जेव्हा मी खापर खेळालो होतो तेव्हा. विचार कर. बट कसं आहे की हे जे घरची गोष्ट आहे हे मला एवढी कठीण लिहायला खूप जास्त कठीण का वाटत आहे, बिकॉज ऑफ दॅट की हे माझी एक प्रकारे हे आहे नाही, फील्ड नाही. इथे मी एक प्रकारे काम करू शकतो किंवा इथे एक प्रकारे मी माझं काम खूप जास्त दाखवू शकतो. इट वॉज रिअली ग्रेट वगैरे असं नाही. त्यामुळे मी अटकून राहिलो, मला कळून न राहिलंय माझ्या समोर. म्हणजे कसं आहे, या फिल्मची जी स्टोरी आहे ना, घरची गोष्ट एक प्रकारे रिअलाइज करून देते की जेव्हा वडिलांची साथ नसते आणि जेव्हा मोठा भाऊ असतो तर मोठ्या भावाची काय कोणती जबाबदारी असते त्याच्या फॅमिली रिलेटेड, त्याला कोणकोणत्या गोष्टी मॅनेज करावं लागते, कशा प्रमाणे गोष्टी रिअलाइज करून द्यावं लागते. या साऱ्या गोष्टी नाही का त्या फिल्म मध्ये खूप चांगल्या वेळेने मी डिस्क्राईब केल्या. बट याला जेव्हा मी स्क्रिप्ट फॉर्मॅट मध्ये जेव्हा लिहिण्याचा मी प्रयत्न करतो तेव्हा गोष्टी तेव्हा शब्द येतच नाही. आणि तेव्हा मला असं वाटते की यार हे का होत आहे. या बेसिकली सांगतो ना की मला सुट्टी होती. आजचा तो दिवस मी असं नाही, मी काल मला मे गोष्ट शनिवारी मी आल्यानंतर मग मी नाही का ते फुलपाखरू पाहत बसलो, जे की मराठी सिरियल आहे. व्हाय, कारण मला त्यातली जी ऍक्ट्रेस आहे रोहिता दुर्गुळे ती खूप जास्त आवडली त्यामुळे. ओके. त्याच्यानंतर मग मी रात्री 3 वाजेपर्यंत पाहिलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी काल म्हणजे रविवारी पण मी हे कंटिन्यू पाहत बसलो. यस, सकाळपासून लागलो. मग साला संध्याकाळी मी रिअलाइज केलं यार की साला आपण काय करत आहे. म्हणजे कसं आहे की आपण याच गोष्टीसाठी सुट्टी घेतली आहे का, याच गोष्टीसाठी आपल्याला हे करायचं आहे का. माझा असा विचार होता की आपण ऍटलिस्ट तरी घरची गोष्ट तरी 1-2 सेगमेंट वगैरे पूर्ण लिहावं. बट असं काही झालंच नाही. सो मला एक प्रकारे खूप वाईट वाटलं या गोष्टी.
मग मी काल संध्याकाळी विचार केले की आपण ती मराठी सिरियल नाही बघू. सो मग मी विचार केला, पण काल संध्याकाळी पण नाही बघितलं आणि मग मी आज सकाळी पण नाही. बट मी ऍक्च्युली झोपलोय आज दुपारी. आता म्हणजे नाईट शिफ्ट आहे ना, सो बेसिकली मला झोपणं गरज होतं, झोपलो मी. पण त्याच्यानंतर मी झोपून उठलो तेव्हा मग असं वाटलं की चला आपण 1-2 पेजेस तरी लिहावं. ते 1-2 पेजेस का मी लिहिले किती, हार्डली 4-5 ओळी लिहिले बस. त्याच्यानंतर तर मग काही असं काही जमलं नाही. मग माझं डोकं खूप फ्रस्ट्रेटेड झालं आणि मग मला वाटलं की आपण थोडं बाहेर जावं. सो आय वेंट टू सीताबर्डी. कसं की आता इथे मी एकटा राहतो, मी लोकांना वगैरे बघतच नाही. मला असं वाटलं की आपण थोडस लोकांच्या याच्यात जाऊ आणि आपण आपल्याला थोडं बरं वाटेल. म्हणजे आपण कसं एक प्रकारे एकटं राहतो. तर मग मी विचार केला आणि मी गेलो सीताबर्डीमध्ये. पहिले मी वडापाव खाल्ला. 30 रुपयाचा वडापाव. म्हणजे कसं एक सिंगल वडापाव आणि एक प्लेट वडापाव, जो बेसिकली 30 रुपये. ओके. मग तिथून निघालो आणि मग तिथून गेलो. मग मी कुठे का खाल्लं मग मी तिथून. त्याच्यानंतर मी निघालो गुपचूप. आता मला वाटलं तरी केलं बा या, दॅट इज ऑल दिस थिंग. तर मी गुपचूप खाल्ले. आय ऑल्सो रिग्रेट दॅट की व्हाय आय ईट दिस थिंग. बट मग त्याच्यानंतर गुपचूप खाल्ले आणि मग मी मसाला दूध पिलो. सो मी किती खर्च केले आज, 30 रुपये. त्याच्यानंतर मी हे पण तर खाल्लं, ते 10 रुपयाचा तो चना मुरमुरा. तर 30, 40, गुपचूप 10, 50 आणि मसाला दूध 15 रुपये, 60, 65 रुपये, म्हणजे 70 रुपये मी खर्च केले. तर आता माझ्यापाशी किती रुपये आहे, 30 रुपये, 70 आणि त्याच्यानंतर 15 रुपयेची तिकीट. तर म्हणजे 70-80 रुपये. तर माझ्यापाशी 20 रुपये असायला पाहिजे, जे की आहे. आणि 10 रुपये आढळून कुठून आहे तरी आहे. आणि त्याच्यानंतर माझ्यापाशी 3 रुपये पण आहे. तर मी आज करीब 70 रुपये खर्च केले खाण्यामध्ये. आणि मग तिथून येताना असं वाटलं की आपल्यापाशी कधी गर्लफ्रेंड असला पाहिजे. काही विचार करतो एकदम कुजबी, म्हणजे इट वॉज, म्हणजे वाटेल ते बास. काही म्हणजे गर्लफ्रेंड असला. म्हणजे कसं थंडी आहे ना या आता बाहेर, म्हणजे नागपूरमध्ये 12 डिग्री. विश्वास नाही. आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड कशासाठी करत आहे मित्र सांगतो. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आपण रेकॉर्ड कशासाठी करताय, आज याचा आन्सर भेटून जाईल. हे याच्यासाठी नागपूर 18 डिग्री सेल्सिअस. आणि हे आताचं तापमान. सकाळी जेव्हा मी 5 वाजता उठतो ना, तेव्हा 12 डिग्री सेल्सिअस तापमान असते. गाढ फाड थंडी. आणि एवढ्या थंडीमध्ये इकडे, आणि एवढ्या थंडीमध्ये आपल्याला कोणी ना कोणी तर पाहिजे ना. कोणी ना कोणी पाहिजे. म्हणजे एकदम सरळ बोलणं. आहे कोण इथे, आहे कोण इथे, तू आहे ना, मी आहे. एकदम दिलखुलास बोल. होणार काय, बघणार तर कोणी आहे नाही. आणि जो बघेन तो झोपून जाईल. इवन मी सुद्धा, मी लिटरली सांगतो, मी हा आर्टिफॅक्ट एपिसोड पाहिल झोपून जाईल. सो असा विचार केला. ओके, आता हे माझी कल्पना आहे. इट वॉज फॅन्टसी. मी फोन केला. आता मी इथून नाही का एक प्रकारे
आज संध्याकाळी 6 वाजेपासून ते आतापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ज्या काही गोष्टी आता मी सांगेन समोर, या सगळ्या फॅन्टसी आहे. ओके, सो ओके, संध्याकाळचे 6 वाजले होते. मग मला असं वाटलं, आणि आज कसं आज रविवार पण होता, आणि आता मी समोर जे बोलीन ते कम्प्लिटली फेक आहे. इट वॉज मनातली फॅन्टसी. ओके, कसं आहे की 6 वाजले आणि आज रविवार पण आहे, आणि आज ऍक्च्युली मी वर्धेला पण नाही गेलो, आणि आज मी थांबलो इथेच नागपूरला थांबलो. आणि मग आज सकाळपासून तर मी खूप टाइमपास केला. सुट्टी होती, काही नाही. सकाळी मी उठलो, करीब 7 वाजताच उठलो ऍक्च्युली. हागायला लागली, हागून आलो, मग त्यानंतर मला झोपत नाही लागली. मग दात घासले, आंघोळ केली, आणि मग असंच टाइमपास करत होतो. एखादी पिक्चर पाहिलं. मग मला नाही का, मला असं वाटलं की आपण थोडं बाहेर जावं. तर मी श्वेताला कॉल केला. ती म्हणे चाल म्हणे, हो मलाही सुट्टी आहे म्हणे, TCS मध्ये काम करते, माझ्यापेक्षा जास्त कमवते ती. ती महिन्याला करीब 32,000 रुपये कमवते, माझ्यापेक्षा डबल. वॉटेवर शी वॉज. गेले म्हणजे 6 महिने झाले आम्ही रिलेशनशिप मध्ये. तरी सुरुवात कशी झाली आता हे मी सांगत नाही, बट अनफॉर्च्युनेटली आम्ही एकमेकांना लाईक करतो. ओके, हा, सांगायचं म्हणजे असं आहे की म्हणजे कसं की थंडी सुरू झाली आहे. थंडी, आपण एवढा लवकर थंडीवर नाही घेऊ. ओके, सो मला असं वाटलं की खूप बोर वाटलं, आणि मला असं वाटलं की तिच्यासोबत थोडंसं बोलावं. म्हणजे मग मी तिला फोन लावला आणि म्हणलं चल, म्हणलं आपण असं बाहेर फिरू, सीताबडीमध्ये येऊ फिरून वगैरे. ठीक आहे म्हणे. तर मग ती तिकडेच राहते ऍक्च्युली, सदरमध्ये राहते, हॉस्टेलमध्ये, आणि मी इकडे चिजवॉन मध्ये. इकडे इट वॉज फार डिस्टन्स. तर मग मी इथून गेलो सीताबडीमध्ये. ती भेटली, आम्ही सोबतच ते गुपचूप खाल्ले, हे खाल्लं ते खाल्लं. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला नाही करायला होत्या, बट गर्लफ्रेंड सोबत असल्यावर आपल्याला या सर्व गोष्टी तर करावी लागते. म्हणजे कसं आहे की गुपचूप खायचं आहे. मी मला नाही ते म्हणे हो, मी मला नाही ते म्हणे हो. क्या है, बट आप किससे आर्ग्यूमेंट कर रहे हैं लड़के से, और आप सोचते हैं कि आप जीत जाएंगे भाई. तो मी 10 रुपयाचेच खाल्ले, 30 रुपयाचे खाल्ले. त्याच्यानंतर दूध मला प्यायचं होतं, तिला नाही प्यायचं होतं. आता त्यावेळेस मी तिला विचारलं दूध पिते का, ती म्हणे नाही मी पिते. आपलं काही आर्ग्युमेंट आहे नाही बेटा, आर्ग्युमेंट आहे. म्हणजे कसं आहे, ती मुलगी गुपचूप करायची आपल्याला फोर्स करते. गुपचूप खायचा, मी म्हणतो नाही ते म्हणते हो, मी म्हणते नाही ते म्हणते हो. बट अनफॉर्च्युनेटली आपल्याला खावं लागते. पण मला दूध प्यायचं होतं. मी विचारलं दूध पिते का, नाही हो, मी जातो, मी पिऊन येतो. बस एक वेळा विचारलं, नाही ओके, गेलो पिऊन आलोय बस. ते म्हणे तू मला काहीच फोर्स नाही केला म्हणे एवढ्यासाठी. फोर्स म्हणजे की म्हणजे थोडस म्हणायचं म्हणे, मी कसं तुला गुपचूप खायचं चालना तुला म्हणत होते म्हणे. आता मी विचारलं ना, अरे पण तू एकच नाही विचारलं. आपण तू हो नाही म्हणलं ना, मग पण एकच ना विचारलं. आपण कोणतं लॉजिक आहे अरे, म्हणजे हे कोणतं लॉजिक आहे मला मेरे को तर मला समजत नाही का हे लॉजिक कोणतं आहे. म्हणजे कसं आहे की या सिच्युएशनला मुलींनी खूपदा एक प्रकारे म्हणलं नाही आपल्याला गुपचूप खायचं, आपल्याला गुपचूप खायचं, चालणं.
मी पहिलेच नाही म्हणलं तरी ते 10 डाव विचारून मला न्यायचंच होतं. म्हणजे तिच्या मनात असं होतं की याला गुपचूप खावे लागायचे आहे, म्हणजे पाहिजेच, म्हणजे याला गुपचूप खावेच लागणार माझ्यासोबत. या म्हणजे तिचं पहिल्यापासून हे डिसाईड होतं की मी गुपचूप खाईन त्याच्यासोबत खाईन. हा ठीक आहे 10 रुपयाचे खाईन पण मी याच्यासोबतच खाईन. आपलं असं डिसाईड नाही ना. यावेळेस मला मसाला दूध भेटलं, मला प्यायचं होतं, मी गेलो आणि पिलो. मी विचारलं पण ते नाही म्हणे भोकाच. आता विचारलं तसं पण ती म्हणे नाही म्हणे, तो नाही तर नाही. मग आपण काय करणार? एकदम एकदम प्रॅक्टिकल आहे ना बिलकुल. म्हणजे याच्यामध्ये असं काही डाऊटफुलच नाही लिटरली. ती म्हणे मला काही फोर्स नाही केला म्हणे. तू म्हणे अरे हो म्हणलं मी तर विचारलंय ना तुला. भोकाच. मग कसं मग त्यानंतर मग ते कशी एक प्रकारे नाराज वगैरे झाली. म्हणजे आम्ही चालून तर राहिलोय, सोबतच चालून राहिलोय, पण ते बोलून नाही राहिले तर आपल्याला कसं थोडस वाईट वाटून आलं. म्हणलं तिला ते एक प्रकारे ते कांदा कचोरी खूप आवडते. कचोरी नाही आले कांदा ते एक प्रकारे असं भेसळ वगैरे समथिंग पापडाचं, तिला ते खूप आवडते. म्हणलं मग मला असं आवडत नाही असे यातला इश्यू नाही. मी ते गोष्ट जास्त खाल्लं नाही आणि त्यामुळे मला काही माहित नाही, पण तिला ते आवडते. तर म्हणलं चल हे खा. ती म्हणे मी नाही खात म्हणे. मग आता यावेळेस आपली जिम्मेदारी आहे की आपल्याला फोर्स करणे इम्पॉर्टंट आहे. तर मी म्हणलं खाणं थोडस आपण जास्त काही नाही, 1-2दा. तिसऱ्यांदा हो म्हणाली ठीक आहे. आपल्या 3ऱ्या गोष्टी 3 अटेम्प्ट मध्ये ते हो म्हणाली चलो खाल्लं. आणि मग ते मी नाही खात कारण ते भेसळ वगैरे, पण तिच्यासाठी आपल्याला खावं लागेल. आता आपल्याला नाही म्हणता येत नाही भाई. इस मोमेंट पे तू ना नहीं कह सकता. या इस मोमेंट पे तुझे खाना है यानी खाना है. That's it. So it was good यार. ते कसं तो भेडेवाला तो हात धुतले का नाही माहित नाही, त्याच हाताने तो गाण खाते, त्याच हाताने तो. आणि या गोष्टी त्या मुलींना खूप आवडतात. पण आईच्या हातची वांग्याची भाजी नाही इल्ले. पण त्या माणसाच्या हातचं त्यानं हात धुतला का नाही हेही नाही माहित, त्याच्या हातची ते कचुडी खा. व्हॉट इज दॅट मीन बाय दॅट? तिचं मन शांत झालं ना, दॅट इज ऑलवेज मॅटर. मग रविवार होता आणि सोमवारी कसं आहे की माझी शिफ्ट होती, ती 2nd शिफ्ट होती. तिला पण थोडासा आरामचा वेळ होता, असं काही नाही. तिला एक प्रकारे तिची जी म्हणजे करीब तिची पण शिफ्ट होती, ते एक प्रकारे दुपारची शिफ्ट होती. म्हणजे दुपारी करीब 1-12-11 वाजता वगैरे. ओके. सो मग थंडी खूप झाली. इथून थंडी सुरुवात होते ना, इथून थंडी सुरुवात होते. थंडी सुरू झाली आणि मग म्हणलं थंडी खूप झाली म्हणलं सुरू. ती म्हणे हो म्हणे. मग मी असं म्हणणार होतोच की तिने सरळ म्हणलं की मला पण सुट्टी आहे म्हणे उद्या म्हणे, चल मी तुझ्या रूमवर येतो म्हणे. आता माझी रूम खालीच असते या, मी एकटाच राहतो ना. ठीक आहे म्हणलं, माझ्यापाशी एकच बेड आहे आणि थंडी खूप आहे आणि खाली झोपू शकत नाही, ऍक्च्युली आपल्याला बेड शेअर करावं लागेल म्हणलं. ठीक आहे ना म्हणे, त्यात काय एवढा इश्यू नाही म्हणे. 6 महिन्यातून पहिल्यांदा आम्ही शायद या गोष्टीसाठी वळलो असेल. सो मग तिने तिची गाडी, माझी गाडी तर वर्धेलाच आहे, तर तिनं तिच्या गाडीने आम्ही इथे चिचबोलला आलो रूमवर. अरे घर मालक वगैरे काही लक्ष राहत नाही वगैरे, आपण काही नाही बस
आलोय असं वरती बसलो, दरवाजा लावून दिला की अंदर का होते का बाज होती आपली, खाट होती आपली. मग माझ्यापाशी ऑलरेडी कंडोम होतेच आहे, आताही आहे असं नाही आहे. मी सेव्ह करून ठेवतो प्रत्येक मोमेंट. हू नोज व्हॉट एव्हर इट कम्स. सो आलो आम्ही. ऍक्च्युली जेवण पण केलं याच्या अगोदर आम्ही तिथे नागपूरमध्ये थालीमध्ये जेवण केलं मस्त ढासळलं. तिथून आम्ही मग मॉलमध्ये पण गेलो. ते पैशाची खूप खर्च करतात ती मुली तिला म्हणलं की तू तुझे पैसे थोडे सेव्ह कर बाई. ती म्हणे करू ना म्हणे सेव्ह वगैरे, नंतर त्या गोष्टी करायच्याच आहे म्हणे. आता राईट नो एन्जॉय तर करू. मग ठीक आहे म्हणलं, तुझे पैसे आहे वगैरे. बट असं तिला म्हणलं नाही तुझे पैसे आहे म्हणून. मॉलमध्ये गेलो, तिने काही गोष्टी खरेदी केल्या. ओके, तिने ड्रेस खरेदी केला. मग आम्ही रूमवर आलो. मग तिने तुम्हाला ड्रेस घालून दाखवला. माझ्या समोरच तिने घालून दाखवला. माझ्यासमोर म्हणजे की मी असा होतो. मग आम्ही रूमवर पोहोचलो, बेडवर बसलो, मोबाईलवर थोडा खिचड काचड केला. जेवण तर ऑलरेडी झालं होतं. थकलो खूप होतो. म्हणे मी म्हणलं एवढा चांगला ड्रेस घेतला घालून दाखव म्हणलं. उभी झाली, माझ्यासोबत मी कपडे काढले आणि दुसरा ड्रेस घातला. मी असंच पाहत होतो. बिलकुल असं सेटलमेंट राहणे. म्हणजे कसं मी पहिल्यांदा असं कोण्या अदर पर्सनची बॉडी बघितली एवढा क्लोज आणि एवढं ब्राईट लाईट सुरू होता ना. तिची ते कंबर आणि तिची बॉडी काय गोरी काय साला. मी कधी विचारत नाही केलं या गोष्टी आपण कधी बघितल्या नाही ना. त्यामुळे आपल्याला खूप मोठे एक प्रकारे कुतूहल वाटते. साला क्या है यार, ये तो बहुत जोरदार चीज है. तर मग तिने माझ्यासमोर कपडे घातले. जोपर्यंत कपडे घातले तोपर्यंत माझे डोळे असेच होते. बिलकुल कपडे घातल्यानंतर माझे डोळे म्हणजे मी अशी मुंडी केली. म्हणजे कसं की तिची ते बिलकुल माझ्यावर बिलकुल म्हणजे ती माझ्याकडे बघून राहिली आणि मी तिच्या बॉडीकडे बघून राहिलो. तिला माहित होत म्हणजे असं नाही का दुसऱ्या रूम मध्ये जाऊन आपल्याकडे रूम आहे, बाथरूम पण आहे, या सगळ्या गोष्टी करू शकते. बट नो, शी इज इन फ्रंट ऑफ मी, डूइंग ऑल दिस थिंग. तर मग असं आपण बसून मी म्हणलं कपडा खूप जबरदस्त पण कशी दिसते म्हणलं. ती म्हणे कशी दिसते म्हणलं कपडा खूप जबरदस्त आहे म्हणले. ती म्हणे अच्छा का म्हणे अजून काय आहे म्हणे जबरदस्त म्हणे. आणि देन काय ते हसली अँड देन म्हणजे असते ना ते किस विस वगैरे सगळं. खूप दिवसानंतर किस घेतला, आपल्याला बहुत जबरदस्त वाटलं यार. आणि थंडीमध्ये याचा एक्सपिरियन्स वॉज टू गुड. या यू कॅनॉट इमॅजिन डूड. ये चीजें भाई तू कितना भी खरीदे तो कितना भी गीक हो जाए, यू कैनॉट कंपेयर विद दैट. एनवीडिया GXT 6000 भाई इसके सामने पानी कम है लिटरली. या थंडीमध्ये ज्या एकदम असं ज्या काही गोष्टी होते ना, अरे वा वो चीजें
आप भूल नहीं सकते, वो तो बहुत ही जबरदस्त. आता मी त्याच्यानंतर काय झालं हे नाही सांगत, त्याच्यानंतर लाईटच बंद झाला. बट लाईट बंद झाला, बट त्या बेडवर आम्ही एकमेकांची बॉडी खूप जास्त शेअर केली. पंखा लावला, थंडीमध्ये पंखा लावला, थंडी जाम भयानक रे बापरे. 12 डिग्री सेल्सिअस तापमान, रात्रीचे 1:30 वाजला. खूप एकदम म्हणजे कसं की बहुत एकच झालं होतं. म्हणजे बॉडीत असा कोणता अंशच नव्हता जो एकमेकाला चिपकून नव्हता. म्हणजे पाय पण एकमेकांमध्ये असं सुतासारखे गुंताळलेले होते दोघांचे, हात पण असे. आणि yeah, things happens. Things happen म्हणजे म्हणजे कॉन्डोम वगैरे वापरलं म्हणा असं नाही, बट मग काय नाही. मग सकाळचे 7-7:30 वाजता 8 वाजता उठलो. ती पण उठली, निघते म्हणे. ठीक आहे. तिने घातले कपडे वगैरे, स्कूटी होती इथेच, गेली ते सकाळीच. पोचला, फोन कर म्हणलं. ठीक आहे. ती गेली, हो पोचली म्हणलं. पण त्याच्यानंतर आमची काही गोष्ट वगैरे काही झाली. सो हे फॅन्टसी आहे. इट वॉज नेव्हर बीन हॅपन, बट कसं की असं विचार करायला नाही का खूप मजा येते. सो आता एकटा आहे त्यामुळे आय डू व्हॉटएव्हर आय वांट. या अब कोई मुझे रोकने वाला तो है नहीं. अब क्या मैं क्या आपके हिसाब से सोचूंगा मैं. अब मुझे खुश रहना है, मुझे कुछ अपने आप को कुछ ना कुछ. सो या right. So it was great. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1763. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.